जगद्गुरु तुकोबारायांचं जर आपण चरित्र बघितलं तर त्या चरित्रामध्ये आपल्याला काही असे लोक बघायला मिळतात का ज्यांनी तुकोबारायांना संत म्हणून स्वीकारले, पण अशी काही लोक असतात दिसतात का त्यांनी तुकोबारायांना नेहमी त्रासच दिलाय आणि त्या त्रास देण्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे रामेश्वर भट्टांचं. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांना खूप त्रास दिला, एवढा त्रास दिला, खूप त्रास. आणि जेव्हा त्यांना तुकोबारायांची प्रचिती येते तेव्हा रामेश्वर भट्ट म्हणतात तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा आरती तुकारामा. रामेश्वर भट्टाने तुकोबारायांना नेहमी त्रास दिला, पण जेव्हा त्यांना तुकोबारायांची प्रचिती येते ना तेव्हा स्वतः रामेश्वर भट्ट सांगतात काय तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. काय म्हणतात तुकिता तुलनेसी ब्रह्मच तुकासी आले म्हणजे काय, तुकोबाराय देव स्वरूप झाले. तुकोबाराय नामस्मरण करता करता विठ्ठल स्वरूप झाले. किती नामस्मरण करायचे, उठल्याबरोबर फक्त विठ्ठल विठ्ठल एवढाच त्यांचा कामधंदा. काय विठ्ठलाचं नामस्मरण, एवढं नामस्मरण करायचे, एवढं नामस्मरण. फक्त वेळ किती वाया जायचा, शिंक जांभई खोकला आणि इतुकाची वेळ वाया गेला. फक्त एवढा वेळ वाया जायचा त्यांचा. आणि आपला फक्त शिंक जांभई खोकला आल्यानंतर आपण देवाचं नाव घेतो. पण ते जगद्गुरु तुकोबाराय होते, ते काही सामान्य नव्हते दादा. खूप महिमा त्यांच्या नावाचा, खूप अधिकारी महात्मे जगद्गुरु तुकोबाराया. त्यांनी लोकांना खूप उपदेश केला, पण लोक त्यांचा उपदेश ऐकत नाही. ते तुकोबाराय लोकांना सांगतात की दादा बाबा तुम्ही विचार करा. विचार काय करायचा आहे तर अभंगाचा प्रथम चरण क्षणोक्षणाची करावा विचार 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 तरावया पार सिंधू तरावया पार सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ 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 क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू. पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. काय म्हणतात महाराज, तुम्ही विचार करा आणि किती करा
तर क्षणाक्षणाला विचार करा. आता तुम्ही म्हणताल आम्ही काही विचार करत नाहीत का? करतात दादा, तुम्ही सुद्धा विचार करतात, पण आपला विचार कसा आहे? तर क्षणाचा विचार आहे. क्षणाचा विचार म्हणजे कसा? आता तुम्ही जर आळंदी पंढरपूरला गेले तर गेल्याच्या नंतर तुम्ही काय करतात? आपण काय करतो? देवाचं दर्शन घेतो. देवाचं दर्शन नाही झालं, कळसाचं दर्शन घेतो. आणि कळसाचं दर्शन घेतल्याच नंतर परत येताना लेकराला कपडे, नातवाला खेळणी, हे सगळं घेऊन तो क्षणाचा विचार करून आपण परत येतो. पण तुकोबाराय म्हणतात, तुम्ही क्षणात असा विचार करा का तुमचा उद्धार होऊन जाईल, एवढा तुम्ही विचार करा. विचार करायला सांगितलंय. किती सांगितलंय? तर क्षणाक्षणाला सांगितलंय. आपला विचार निरर्थक आहे, पण संतांना काय अपेक्षित आहे? आपण उद्धाराचा विचार केला पाहिजे. का? संत आपल्याला जागवण्याचं काम करतात. संत म्हणतात, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबी चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबी चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माच्या. तुकोबाराय जागे करतात संत. काय म्हणतात? उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. का दादा? अरे आपल्याला हा देह मिळालेला आहे, पण हा देह मिळाल्याच्या नंतर ह्याला आयुष्य कमी आहे. हा देह एवढा अनमोल आहे ना, एवढा अनमोल, खूप अनमोल. या देहाच्या माध्यमातून माणूस मुक्ती मोक्षापर्यंत जाता येते आपल्याला. फक्त वेळ कमी आहे, आणि ह्या कमी वेळामध्ये, ह्या वेळेमध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचंय. ज्या लोकांना वेळेत संधीचं सोनं करता येतं ना, अशीच व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी ठरत असतात. नाहीतर गाडी निघून गेली आणि मग हात करते थांबा ना, ह्याला काही अर्थ आहे का? तर नाही. गाडी आहे तोपर्यंतच गाडीत बसायचं, त्याला काहीही अर्थ नाही. त्याप्रमाणे हा देह आपल्याला मिळालेला आहे ना, या देहाचं थोडं आयुष्य आहे, आणि त्या थोड्या आयुष्यामध्ये अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाये, राम राम स्मरारी, राम राम स्मरारी. अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाये. काय सांगितलंय? किती आयुष्य आहे? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले. किती वर्षाचं आयुष्य आहे? 100 वर्ष कोणी जगल का? हात वरती करा, कोण कोण 100 वर्ष जगणारे? जगणारे नाही ना. सरासरी आपण माणसाचं आयुष्य धरू 70 वर्ष. बघा, तुकोबारायांनी जे प्रमाण दिलं त्याचा जर हिशोब बघायचा, ते प्रमाण जर बघायचं म्हटलं खोलून, तर ऐका, सरासरी आपण माणसाचं आयुष्य 70 वर्षाचं धरू. किती वर्षाचं? 70. शत गणिले ते अर्धरात्र खाय. 70 वर्षातले 35 गेले, राहिले किती? 70 वर्षातले अर्धे आयुष्य गेले, राहिले किती? 35. आता 35 वर्षाच्या काळामध्ये 10 पण बालत्वामध्ये गेले, आता किती उरले? 25. 25 वर्षाच्या काळामध्ये 5 वर्षात तुम्हाला एखादी पीडा झाली, आता किती उरले? 20 वर्षाच्या काळामध्ये त्या 5 वर्षामध्ये तुम्हाला एखादा रोग झाला, आता किती उरले? 15 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10 वर्षात तुम्ही लग्न केला, संसार केला, आता किती उरले? आता 5 वर्ष नको का मजा करायला? अरे आयुष्यच उरलं नाही. जे आयुष्य आहे त्यातला अर्ध आपलं झोपेत चालले. बघा, झोपेचे काही प्रकार असतात. एक झोपेची गंमत सांगते. एकाचा जावई होता कंडक्टर, आणि सासरा त्या मुलीच्या घरी गेला, आणि त्या मुलीच्या घरी गेल्याच नंतर जावई यायला उशीर होता. मग सासऱ्याने जेवण वगैरे केलं आणि खोलीत झोपला. झोपल्याच्या नंतर 11 वाजता आलेला कंडक्टर, जेवण करून लिखाण करावं लागायचं कंडक्टर साहेबांना आल्याच नंतर. मग तो 11 वाजता आलेला कंडक्टर
जेवण करून लिखाण करण्यासाठी बसला, पण बसल्याच्या नंतर त्याला झोप लागली आणि झोपेतच कंडक्टर बडबडायला लागला. काय म्हणत होता? वर चढा. आता वर चढा म्हटल्याच्या नंतर सासरा दचकून जागे झाला बरं, कारण मुलगी रूम मध्ये झोपलेली होती. बिचारा जावई तो सासराच होता तिथे. त्याला वाटलं आपल्यालाच म्हटलं काय की वर चढा म्हटलं. घरातच एक सीडी होती. सासरा तडा 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 वरती गेला. वरती गेल्याच्या नंतर परत खाली उतरा, परत खाली, वर चढा, परत वरी. रात्रभर वर चढा खाली उतरा, वर चढा खाली उतरा. सासरा एवढा दमला. सकाळी पुलीला म्हणतो, बाई पुरणपोळी नको तुझी, मला माझ्या घरी जाऊ दे. ती म्हणते, बाबा असं झालं तरी काही, तुम्ही एवढी गडबड का करतायत? म्हणे, अगं बाई रात्री तुझा नवरा रात्रभर मला वर चढान खाली उतरा, वर चढान खाली उतरा. असा कुठे पाहुण्यांचा पाहुणचार असतो का? ती म्हटली, बाबा अहो तुम्हाला सांगायचं लक्ष नाही, त्यांना झोपेत बडबडायची सवय आहे. तुम्ही मला विचारायचं तरी असतं, मी तुम्हाला सांगितलं असतं. एवढं खवळलेलं होतं म्हातारं. म्हटलं अजिबात तोंड बघणार नाही तुमचं. आणि बघा तिच्याच दुसऱ्या बहिणीचं लग्न जुळवण्यासाठी म्हातारं तिथं आलं होतं. दुसरा कंडक्टरच बघितला होता. ती मुलगी म्हणते, बाबा लग्नाचं काय? हा म्हणतो भिकाऱ्याला मुलगी देईल पण कंडक्टरला देणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण मूळ विषय काय? आपल्याला अल्प आयुष्य मिळालेलं आहे, त्यामध्ये आपलं अर्ध आयुष्य हे झोपेमध्ये चाललेलं आहे. मग संत काय सांगतात, दादा बाबा तू विचार कर, आणि किती कर तर क्षणाला विचार कर. विचार काय करायचा आहे? आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय ना, या देहाला आपण आलोत. मग आल्याच्या नंतर आपला उद्धार कशानं होईल ह्याचा आपण विचार करायचा आहे. का? विचार माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. एक विचार चुकला ना, माणसाचा संबंध आयुष्य चुकण्याची शक्यता असते. म्हणून विचार बरोबर करायचा माणसाने. कुणी असो, घराचा प्रमुख, एखाद्या कशाचाही प्रमुख असेल, पण विचार फार महत्वाचा आहे. ह्याच विचारावर एक विचार चुकला ना, काय हानी होते एक उदाहरण सांगते, ऐका. एका राजाच्या दरबारामध्ये गायन सभा भरली. गायक एवढा तयारीचा होता, आलाप तानी स्वरांचा विस्तार एवढं सुंदर त्यांना गायलं ना, राजाला गायन खूप आवडलं. एवढं आवडलं, राजा 8 दिवस विचार करत होता. राजा काय म्हणतो, संगीत हे शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसे हे राम. संगीत हे शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसे हे राम. रागी जो सुनाए रागिनी, रोगी को मिले आराम. असा विचार राजा करतोय. ऐका बरं का, संगीत हे शक्ती ईश्वर की मान्य आहे, पण गाताही कोण याच्यावर ते डिपेंड आहे. ज्याला गाणंच येत नाही, गाणंच जमत नाही, त्यानं जर गायलं तर माणसाचं वाढलेलं आयुष्य कमी होतंय. गाताही कोण याच्यावर ते डिपेंड आहे. राजा काय म्हणतो, संगीत हे शक्ती ईश्वर की. राजाने एवढा विचार केला, एवढं आवडला राजाला गायन. राजाने नियम काढला, राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. नियम काय काढला? राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. आता विचार चुकीचा होता, सगळ्यांना माहिती विचार चुकीचा होता, पण राजाने काही नियम काढला, जो गाण्यात बोलणार नाही त्याचा शिरच्छेद केला जाईल. आणि असं म्हटल्याच्या नंतर सगळेच घाबरून बोलायला लागली. ज्याचा सा लागत नाही ते रे मध्ये गायचे, ज्याचा रे लागत नाही ते स्वरच्या सा मध्ये गायचे. सगळ्यांचे घसे दुखायला लागले. पण झालं असं, नियम काढला, आणि नियम काढल्याच्या नंतर एका गृहस्थाला घ्यायची होती साखर. साखर घ्यायला दुकानात गेला, पण मागायची कशी? गाण्यात मागायची. आणि गाण्यात मागायची म्हटल्याच्या नंतर त्या गृहस्थानं गाण्यात साखर मागायला चालू केलं. तो काय म्हणतो, अहो दुकानदार दादा, अहो दुकानदार दादा, साखर काय किलो आहे? काय म्हटला? साखर मागायची, गाण्यात मागायची. मग म्हटला, अहो दुकानदार दादा, साखर काय किलो आहे? असं म्हटल्याच नंतर सकाळी सकाळी ग्राहक आलं होतं. दुकानदार थोडा मूड मध्ये आला. दुकानदार म्हणतो, अहो गिराईक दादा, साखर 40 रुपये किलो आहे. आता ह्याला साखरच घ्यायची, ती पण 1 किलो, आणि त्यालाच भाव चालू झाला. आणि गाण्यातून भाव करताय. काय म्हणताय, अहो दुकानदार दादा, साखरेवर डिस्काउंट मिळेल का? 1 किलो साखरेवर डिस्काउंट मागतय. दुकानदार चिडला. दुकानदार म्हणतो, 10 किलो साखर घेतली तर 5 रुपयाचा डिस्काउंट मिळेल. राग आला याला. म्हटला, तुझी साखर चुलीत घाल, नकोय आम्हाला तुझी साखर. एवढा त्या राज्यात दंगा, एवढा वादळ उठलं ना. म्हटले राजाला काय दुर्बुद्धी सुचली बापा, विचारेने नियम काढलाय,
गाण्यात बोलायचं. एक नवरा बायकोचे भांडणं लागले होते, भांडणं सुद्धा गाण्यातच. बाई म्हणायची, अहो मालक मालक. आता मालकाला विचार पडलाय, ही एवढी गोड बोलती म्हणजे हिचं काहीतरी काम असेल. कारण महिला मंडळाचा स्वभाव आहे, मालकाजवळ काही पाहिजे असलं तर गोड बोलतात. आणि मग ती बाई म्हणते, अहो मालक मालक. तिचा पती म्हणतो, बोल ना सती. ती बाई म्हणते, अहो मालक मालक, ह्या मकर संक्रांतीच्या सणाला किती रुपयाची साडी घ्या. काय मागते? साडी मागते. बघा बर का, महिला मंडळ दिवाळी जुन्या साडीवर करतील, पण मकर संक्रांतीला नवीन साडी पाहिजे असते. कशामुळं? ती साडी घालून गावभर फिरताना वाण देताना ते साडी बघतात, तिची चांगली का माझी चांगली. घरी आल्यास नंतर त्यांचं कपाळ भरलेलं असतंय बघा. कशामुळं? मी सांगते त्याचं कारण. जेव्हा औक्षण करताना हळदी कुंकू लावतात ना, त्यांचं लक्ष त्या औक्षणाकडं नसतं. कुठं असतं? मग समोरच्या साडीकडे. मग अशा महिला मंडळ ती बाई म्हणते, अहो मालक मालक, ह्या मकर संक्रांतीच्या सणाला किती रुपयाची साडी घ्या. तिचा मालक म्हणतो, पुढच्या सणाला घेतो ना. ती म्हणते, कशामुळं? तो म्हणतो, उसाचं बिल आलं नाही. असली जुगलबंदी लागली, अख्खं नगर वैतागलं, अख्खं राज्य वैतागलं. म्हणले, बाबा ही राजाची लवकर दुर्बुद्धी जावो आणि हा नियम मोडून काढावा. योगायोग असा झाला, राजाच्या कोषाघराला आग लागली आणि शिपाई पळत आला. काय सांगायचंय, राजेसाहेब कोषाघराला आग लागली. पण शिपायांनी विचार केला, आपण जर याला पटकन सांगितलं तर आपला चटकन जीव घेईल, म्हणून ह्याचं जळलं तर जळू द्या, आपला जीव वाचला पाहिजे. असं म्हणून काय केलं, शिपायांनी असं गाण्यात सांगितलं, असं सांगितलं, अर्धा तास. अहो राजे साहेब. अर्धा तास राजे साहेबात घातला. राजा मूड मध्ये आला, मिशीवरून बोट फिरवलं, म्हटला, बोला 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 शिपाई बोला. आता शिपायाने एवढा वेळ खाल्ला ना, शिपाई म्हणायला लागला, अहो राजे साहेब, आपल्या मागच्या वाड्याला. राजा म्हटला, आपल्या मागच्या वाड्याला काय झालं? एवढा वेळ खाल्ला. शिपाई राजे साहेब म्हणता म्हणता शिपायाच्या तोंडाला फेस आला आणि राजा वैतागून गेला. आता राजा म्हणतो, बोला पुढे बोला. याने परत म्हटला, अहो राजे साहेब. राजा म्हणतो, डोकं फोडून घेऊ का? बाबा अरे लवकर सांग, काय झालंय? आता खूप वेळ झाला राजे साहेबांमध्ये. मग शिपायाने सांगितलं, अहो राजे साहेब, आपल्या मागच्या वाड्याला आग लागली. आग लागली म्हटलं का राजा चटकन उठला, म्हणला, मूर्खा, अरे लवकर सांगायचं ना. अरे जनतेसाठी ठेवलेलं धन ठेवलं होतं, तिथं जळालं असेल. तो म्हटला, राजे साहेब, तुमचीच आज्ञा होती, काय गाण्यात बोलायचं. मी जर पटकन सांगितलं असतं तर तुम्ही माझा चटकन जीव घेतला असता, म्हणून मी विचार केला, ह्याचा जळाल तर जळू द्या, माझा जीव वाचला पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय, राजाचा एक विचार चुकला आणि त्याच्या एका विचारामुळे जनतेसाठी ठेवलेलं 50% धन जळून गेलं. म्हणून विचार हा माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. विचार करताना माणसाने चांगला केला पाहिजे. विचार असा करावा की आपल्यामुळे कुणाला त्रास झाला नाही पाहिजे, असा विचार माणसानं करावा. बघा, विचारावर माणसाच्या जीवनाची उभारणी अवलंबून आहे. आपण जर चांगला विचार केला ना तर आपण मुक्ती मोक्षाला प्राप्त होऊ शकतो. तुम्ही म्हणताल कसं? रामायणामध्ये एका राक्षसाने चांगला विचार केलाय. रावणाचा मामा मारीच. रावण मामाकडे आला, त्याने मारीच्या मामाला सांगितलं, मामा, अहो अशोक वाटिकेमध्ये राम सीता लक्ष्मण तिघे जण आलेले आहेत. पंचवटीमध्ये राम लक्ष्मण सीता आहेत आणि मला सीतेचं हरण करायचंय. तुम्ही काय करा तर हरिण व्हा. रामाचं नाव घेतल्यानंतर मारीच्याने विचारलं, रावणा, अरे कोणता राम आहे? रावणाने सांगितलं, दशरथ नंदन, राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र राम आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर मारीच्य हा रावणाला समजावू लागला. मारीच्य म्हणतो, रावणा, अरे रामाच्या नादाला लागू नको, काय कर, रामाशी मैत्री कर आणि चंद्र सूर्य असे तोपर्यंत राज्य कर. मारीच्य म्हणतो, मामा. रावण म्हणतो, मामा, तुमच्या ह्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला मी तुम्हाला इथे आलो नाही. मग काय करायचंय? तुम्ही हरिण व्हा, मला सीतेचं हरण करायचंय.
मारीच्या ऐकलं नाही. मारीच्या म्हटलं मी रावण होणार नाही, मी हरिण होणार नाही. आणि असं म्हटल्याच नंतर रावणाने मारीच्याला खाली पाडलं, हातात कट्यार घेतली, त्याच्या छातीवर जाऊन बसला. म्हटला मामा आता बोला, हरिण होता का मरता? आता विचार बघा, विचार किती महत्वाचा आहे. विचार समजून सांगते. मारीच्याने एक क्षण विचार केला, काय हरिण झालो तरी मरणारे, नाही झालो तरी मरणारे. हरिण झालो तर रामाच्या हातून मरण येईल, आणि नाही झालो तर या मूर्ख रावणाच्या हातून मरण येईल. मग ह्याच्या हातून मेल्यापेक्षा रामाच्या हातून मेलेलं कोणतं वाईट? असा विचार केला. आणि विचार केला आणि विचार करता लगेच उत्तर दिलं, मी हरिण होण्यासाठी तयार आहे. आणि असं म्हटल्याच नंतर रावणाने मारीच्याला सोडलं. बघता बघता मारीच्या मामा सुंदर हरिण झाले. आणि हरिण झाल्याच्या नंतर सीता माता राघवेंद्र सरकाराला म्हणतात, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. किती किती मृगाचे लक्षण मी त्यागत, त्या मृगाचे धरणे अशक्य कैसे म्हणू, आपण मजसाठी जोडिले शांकररण, जागरात रामी पुष्पिवाणी देवाता, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. सीता माता राघवेंद्र सरकाराला म्हणतात, मला ते हरिण पाहिजे. आणि असं म्हटल्याच्या नंतर प्रभू श्री रामचंद्र हरणाच्या मागे पळतात. हरिण ते मायावी पुढे पळतंय. रामाच्या लक्षात आलं हरिण मायावी आहे. रामाच्या हातातून बाण सटकला आणि मारीच्याला लागला. रामरूपाला पाहता पाहता रामाचं भजन करता करता मारीच्या मुक्ती मोक्षाला प्राप्त झाला. सांगायचं कारण विचार, फक्त एक चांगला विचार केला म्हणून राक्षसाने मुक्ती प्राप्त केली. मग आपण चांगला विचार का करू नये? आपण चांगला विचार करा. विचारावर माणसाच्या जीवनाची उभारणी अवलंबून आहे. एक चांगला विचार केला ना, आपला संबंध जीवन बनतंय दादा. विचार चांगला करा. एक विचार असा करा, बघा रामायणामध्ये केवट नावाचं पात्र होऊन गेलं. आणि त्या केवटाला, ज्याला राहायला घर नाही, ज्याच्या घराला दरवाजा नाही, ज्याची झोपडी अशी आहे का पाऊस आल्याच्या नंतर सरळ झोपडीत पाणी यावं, ज्याला देवघर माहीत नाही, ज्याला हरिपाठ म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही, फक्त नौका चालवणं हा ज्याचा व्यवसाय आहे. आणि त्या व्यवसायामधली कुठलीही काटेकोर, कुठलीही अगदी काटेकोरपणे तो व्यवसाय करतो आणि तोच त्याचा खरा परमार्थ आहे, असा तो केवट. त्या केवटाचं काय भाग्य उदयाला आलं आणि प्रभू श्री रामचंद्र त्याच्या गंगेच्या तटावरती आले आणि त्याला विनंती करतायत, केवट अरे आम्हाला गंगेच्या पलीकडे जायचे, आम्हाला पलीकडे सोड. आणि असं म्हटल्याच्या नंतर केवटाने त्यांना पलीकडे सोडलं. पण सोडण्याच्या आधी केवटाने प्रभू श्री रामचंद्राला म्हटला, भगवान मला तुमचे पाय धुवायचेत. भगवंत म्हणतात ठीक आहे धु बाबा. मग त्याने पत्नीला बोलवलं, प्रभूंचे पाय धुवून काढले, सेवा केली. आणि सेवा केल्याच्या नंतर प्रभू श्री रामचंद्र केवटाला विचारतात की केवटा अरे तू माझे पाय का धुतले, ह्याचं कारण काय, तुला कसं माहित की मी भगवंत आहे. तेव्हा केवट म्हणतो, देवा अहो जेव्हा तुमचा जन्म झाला होता तेव्हा हिमालयातले काही साधू मुनी माझ्या नौकेमध्ये गंगेच्या अलीकडील प्रवास करत होते. आणि प्रवास करत असताना त्यांची चर्चा चालू होती की माई कौशल्याच्या पोटी साक्षात जगाचा बाप परब्रह्म जन्माला आलाय. आणि तेव्हापासून माझी इच्छा होती की मी केव्हा तुमचं दर्शन घेईल, पण तुम्ही तर मला पाय धुण्याचं सद्भाग्य प्राप्त करून दिलं, एवढा मी भाग्यवान आहे. असं म्हटल्याच्या नंतर केवटाने भगवंताला पलीकडे सोडलंय. आणि सोडल्याच्या नंतर भगवंत विचार करतायत, काय ह्याने मला पलीकडे सोडलंय, माझी सेवा केली, माझे चरण धुतले, मग मी ह्याच्या सेवेचं ह्याला उतराई म्हणून फळ काय देऊ. आणि असा विचार करत असताना फक्त माता सीतेने प्रभू श्री रामांकडे बघितलंय बरं का. बघा प्रपंचामध्ये पत्नी कशी असावी तर माता सीतेसारखी असावी. प्रपंचामध्ये पत्नी कशी असावी तर अनसूये मातेसारखी असावी.
प्रपंचामध्ये पत्नी बघा, सीता माता एवढ्या पतिव्रता, प्रभू श्री रामचंद्रांच्या नजरेत आज्ञा कळाली की प्रभूंना काय पाहिजे. देवांना प्रश्न पडलाय ह्याला उतराई म्हणून काय देऊ. आणि हे सीतामातेने जाणलंय. सीतामाता काय करतात, बोटातली अंगठी काढून भगवंताजवळ दिली आणि सांगितलंय देवा ही अंगठी तुम्ही केवटाला द्या. बघा सीतामातेची पतिव्रता धर्म, एवढा पतिव्रता धर्म. प्रपंचामध्ये पतिव्रता पत्नी असावी का. तुकोबाराय म्हणतात प्रपंचा पतिव्रतेचा किती सामर्थ्य. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी देवावरी सत्ता. अशी पतिव्रता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. मग त्या सीता माता ती अंगठी प्रभू श्री रामचंद्रांना देतात आणि म्हणतात स्वामी ही अंगठी तुम्ही केवटाला द्या. आणि ती अंगठी जेव्हा भगवान परमात्मा केवटाला देतात तेव्हा केवट काय म्हणतो ऐका, विचार करतो. भगवंता देवा अहो या अंगठीसाठी मी तुम्हाला इकडे सोडलेलं नाही, किंवा माझ्या भक्तीची आणि माझ्या प्रेमाची किंमत तुम्ही या अंगठीत करू शकत नाहीत. भगवंता म्हणतात केवटा मग मी तुला देऊ काय. अरे तू माझी सेवा केली मग त्याचा उतराई फळ म्हणून तुला देऊ काय. तेव्हा केवट एक क्षण विचार करतो आणि विचार करून म्हणतो काय देवा आज जसं मी तुम्हाला या गंगेच्या पलीकडे सोडलंय ना त्याप्रमाणे जेव्हा माझं आयुष्य संपल आणि मी तुमच्या दरबारामध्ये हजर होईल तेव्हा या भवसागराच्या पार मला तरुण्या तरावया पार भवसिंधू असा विचार आपण करायचा आहे. विचार करायचा आहे. ह्या जीवनामध्ये आल्याच नंतर आपला उद्धार कशाने होईल याचा विचार करायचा आहे. विचार का करायचा आहे तुकोबाराय सांगतात अभंगाचा दुसरा चरण. नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ. ओ तरावया पार सावधान ऐशघात काळ, सावधान सापा दप 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 मगर रे पम 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 गर साग मग मग मगर सनी रे धनी नि सा सा रे रे ग ग रे सा धनी नि सा सा रे रे ग ग रे सा आयुष्यात काळ सावधान आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ. हो आयुष्यात काळ सावधान आयुष्यात काळ सावधान गरी गम ग गम ग साप म ग गम ग रे ग सारी रे वनी नि सा सा रे रे ग ग रे गम ग आयुष्यात काळ सावधान आयुष्यात काळ सावधान नाशिवंत देहा जाणार सकाळ, नाशिवंत देहा जाणार सकाळ.
विचार करायचाय. का करायचाय? नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह नाश पावणार आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही विचार करा. हा देह नाश पावणार आहे. बघा, एका गावामध्ये मी कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असताना असंच सांगत होते. म्हणत होते का ह्या गावची सगळी लोक एक ना एक दिवस मरणार आहे. काय सांगत होते कीर्तनात? ह्या गावचा एकही माणूस जिवंत राहणार नाही, ह्या गावचा प्रत्येक जण मरणार आहे असं म्हणत असताना सगळी माणसं माझ्याकडे रागानं बघत होती. त्यांना माहीत होतं का आम्हाला माहिती आहे आम्ही जाणार आहे. या मुलीला कुणी कुठून आणलं सारखं आम्हाला सांगते की आम्ही मरणार आहे, आम्हाला माहिती आहे आम्ही मरणार आहे, पण एवढं काही जाणीव करून द्यायची आम्ही मरणार आहे. सगळी माझ्याकडे रागानं बघत होती. पण त्या गर्दीमध्ये एक आजी माझ्याकडे बघून हसत होती. मी विचार केला ही सगळी माझ्याकडे रागाने बघताय आणि ही आजी माझ्याकडे का असते बघून. कीर्तन झाल्यानंतर सगळी लोक माझ्याकडे, मी त्या आजीकडे. म्हटलं आजी अहो कीर्तन करत असताना मी कीर्तनात सांगत होते की ह्या गावची सगळी माणसं मरणार आहेत आणि ते तसं म्हटल्याच्या नंतर सगळी माणसं माझ्याकडे रागानं बघत होती आणि तुम्ही का हसत होतात? ती आजी म्हटली ताई तुम्ही सांगत होतात ह्या गावची सगळी माणसं मरणार. म्हटलं हां. ती म्हटली मी ह्या गावची नाही, मी शेजारच्या गावची. आता सांगा ह्या गावची असली शेजारच्या गावची असली तरी जाणं सत्य आहे. जाणं हे ठरलेलं आहे का? ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आहे. जसं की तुम्ही एखाद्या समुद्राच्या किनाऱ्यावर उभे आहात, त्याचा अलीकडचा काठ तुम्हाला दिसतोय, पुढचा दिसतो का? म्हणजे त्याला नाही का? नाही आहे. त्याप्रमाणे जन्माची तारीख आपल्याला सांगता येत, मरणाची सांगता येते का? मग ती नाही का? आहे. मरण जरी सांगता येत नसेल तरी मरण आहे. एके ठिकाणी सावता महाराज खूप छान सांगतात, समयासी सादर भावे हो, समयासी सादर भावे हो, देवा ठेविला ऐसे रहावे, देवा ठेविला ऐसे रहावे, समयाचे सादर भावे, समयाचे सादर भावे, जाणं हे सत्य आहे. माणसाचा मृत्यू हा ठरलेला आहे. इथे सांगणारा सुद्धा जाणार आहे आणि ऐकणारा सुद्धा जाणार आहे. इथे कोणीही अमर नाही. आमच्या संतांनी अनेक प्रमाण दिले. किती? येणे एकले वो जाणे ही शेवटी, येणे एकले वो जाणे ही शेवटी, येथे राहण्याची हो नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले जाना तेरा चले लक्ष कोटी, जोडिले जाना तेरा चले लक्ष कोटी, मननी आलिया सावयाच्या बेटी हो, मननी आलिया सावयाच्या बेटी हो, आता घालावो याच्या पायावरी, आता घालावो याच्या पायावरी, आता घालावो याच्या पायावरी, आता घालावो याच्या पायावरी. बघा जाणं माणसाचं सत्य आहे. जाणं मरण कुणाला चुकत नाही यासाठी अनेक प्रमाण दिलेत. यासाठी केला होता दास, यासाठी केला होता दास, शेवटचा दिसा मोडवा, शेवटचा दिसा मोडवा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. किती वेळा ठेवते जाणं माणसाचं सत्य. गाडा गाडा म्हणती या निघाला भूमिवार, गाडा गाडा म्हणती या निघाला भूमिवार, स्वजन समुद्र सारे कधी
जाणं माणसाचं सत्य जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हा देह जाणारे नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान हा देह जाणारे म्हणून आपण काय करायचे तर नामस्मरण करायचे संतांची संगती करायची हा देह जाणारे म्हणून संतांची संगती करायची अभंगाचं तिसरं चरण संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी ओ करावी तातडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ हा देह जाणारे म्हणून काय करायचे तर संतांची संगती करायची संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची ऐका संतांची संगती केल्याच्यानंतर अर्धाच क्षण जरी संतांची संगती घडली ना माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही म्हणताल कसं बघा एक छोटंसं उदाहरण सांगते एकदा राधाराणी रस्त्यावरनं चालल्या होत्या आणि राधाराणी रस्त्यावरनं जात असताना एक शुक म्हणजेच पोपट राधाराणीचं भजन करायला लागला राधाराणीने विचारलं बाबा तू माझं भजन का करतोस त्याने सांगितलं राधाराणी अहो मी तुम्हाला बघितलंय म्हणून मी तुमचं भजन करतोय आणि असं म्हटल्याच्या नंतर राधाराणीने सांगितलं तुला जर वाटतंय ना तुझं कल्याण व्हावं तर तू काय कर भगवान श्री कृष्ण परमात्म्याचं नाव माझ्या नावाला जोडून घे आणि असं म्हटल्याच्या नंतर त्याने त्याचं भजन बदललं भगवंताचं नाव राधाराणीच्या नावाला जोडलं आणि त्याचं कल्याण त्याचा उद्धार काय झाला तर शुकाचे झाले शुकदेव महाराज आणि भागवताचे गुरु होण्याचा मान प्राप्त झाला एवढा नामस्मरणाचा महिमा आहे हा देह जाणारे म्हणून आपल्याला काय करायचे तर संतांची संगती करायची आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळी धुरे भरून राहो डोळ्यात धूर गेल्याप्रमाणे तुम्ही राहू नका काय करा तर नामस्मरण करा विठोबा रखुमाई